रविवारची पहाट अजून उजडायची होती. सगळीकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये धुक्याची चादर पसरलेली होती आणि रायगडच्या आंबेनळी घाटातल्या वळणावळणाच्या रस्त्यांवर भयान शांतता होती. तेच एका भीषण अपघातानं त्या तरुण 8 जीवांना गाठलं. तेच दुसऱ्या बाजूला कर्नाटकात नदीकिनारी काही कुटुंब रोजच्या संघर्षातून 2 घास मिळवण्यासाठी पाण्यात उतरली होती, पण काही तासातच त्यांच्या शांततेतल्या कामाचं रूपांतर अक्षरशः आक्रोशात झालं. आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाच कुटुंबातील 11 जणांना पाण्यानं प्रवाहात वाहून नेलं. काही क्षणांपूर्वी असणारी माणसं अचानक मृत्यूच्या दारीत कशी नाहीशी झाली. घाटातील त्या धोकादायक वळणावर नेमकं काय घडलं? स्कॉर्पिओ इतक्या खोल दरीत कशी कोसळली? तर दुसरीकडे कर्नाटकात नदीचा प्रवाह अचानक एवढा भयानक कसा झाला? शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या संपूर्ण कुटुंबावर काळ्याने असा घाला का घातला? आणि सगळ्यात महत्वाचं, एका दिवसात संपूर्ण देशाला हादरवणारा हा रविवार अखेर अपघातवार कसा ठरला, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच. मंडळी, सगळ्यात अगोदर येऊया रायगड इथल्या अपघाताकडे. रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाट हा महाराष्ट्रातील सगळ्यात धोकादायक घाटांपैकी एक मानला जातो. उंच डोंगर, खोल दऱ्या, तीव्र वळण आणि पावसाळ्यात निर्माण होणारं धुकं यामुळे हा घाट अनेकदा मृत्यूचा सापळा ठरतो. रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास या घाटात घडलेली दुर्घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली. साताऱ्याकडे जाणारी एक स्कॉर्पिओ अचानक खोल दरीत कोसळली आणि त्यामध्ये असलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती की बचाव पथकांना वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक तास झुंज द्यावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार हे सगळे तरुण कोकणात फिरण्यासाठी गेलेले असताना दापोलीच्या हरणे परिसरातून साताऱ्याकडे निघालेले होते. रात्री साधारण 2च्या सुमारास त्यांनी प्रवास सुरू केलेला होता. गाडीमध्ये एकूण 8 जण होते. त्यामध्ये रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, उत्कर्ष शिंगटे, निखिल शिंगटे, महेश पवार, आदित्य साळुंके, राजेश काटकर आणि रत्नागिरीचा अंश चव्हाण यांचा समावेश होता. सुरुवातीला हा प्रवास अगदी सामान्य वाटत होता, मात्र आंबेनळी घाटात एका तीव्र वळणावर चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि काही सेकंदातच स्कॉर्पिओ थेट 1000 फूट खोल दरीत कोसळली. अपघात झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. काही स्थानिकांना मोठा आवाज ऐकू आला, पण सुरुवातीला नेमकं काय झालंय हे कोणालाच समजलं नाही. मात्र घाटाच्या कडेला पाहिल्यानंतर खाली दरीत वाहन कोसळल्याचं लक्षात त्यांच्या आलं. त्यानंतर तातडीने पोलिसांना आणि बचाव पथकांना माहिती देण्यात आली. रात्रीचा काळोख आणि खोल दरी यामुळे बचाव कार्य मोठं आव्हान ठरत होतं. तरी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकांनी दोरांच्या साहाय्याने दरीत उतरून शोधकार्य सुरू केलं. मात्र दरी इतकी खोल होती की खाली पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला. जेव्हा पथक घटनास्थळी पोहोचलं तेव्हा स्कॉर्पिओचा पूर्ण चक्काचूर झालेला दिसत होता. गाडीतील सगळे प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत होते, तर काहींचा जागीच मृत्यू झालेला होता. त्यावेळेस बचाव पथकांनी सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र 8ही जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्या घटनेनंतर संपूर्ण परिसर सुन्न झाला. पण मंडळी, या घटनेमुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंबेनळी घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. घाटातील अनेक धोकादायक वळणांवर पुरेशा सुरक्षा व्यवस्था नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी संरक्षण कठडे कमकुवत असल्याचंही बोललं जात आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या या दुर्घटनेमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे स्थानिकांनी घाटात अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रायगडमधील या भीषण दुर्घटनेची चर्चा सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला कर्नाटकातून आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात घडलेली ही भीषण दुर्घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ठरली. नदीमध्ये शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील 11 जणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेलं आणि काही क्षणातच आनंदाचं वातावरण दुःखात बदललं. ही घटना भटकळ तालुक्यातील शिराळी गावाजवळील तट्टे हक्कुलू नदी परिसरात घडली. स्थानिकांसाठी नदीत उतरून शिंपले गोळा करणं ही केवळ परंपरा नसून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचं साधन आहे. रविवारी सकाळी हे कुटुंब नेहमीप्रमाणे नदीकाठी गेलेलं होतं, मात्र हा दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल याची कुणालाही कल्पना नव्हती. स्थानिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील जवळपास 14 जण नदीत उतरलेले होते. सुरुवातीला नदीचं पाणी शांत होतं. सगळेजण नदीच्या काठाजवळ गाळातून शिंपले गोळा करत होते. काही वेळानंतर काही सदस्य नदीच्या आतल्या भागात गेले. त्याच वेळी अचानक नदीच्या पाण्याचा वेग वाढू लागला. त्यात वरच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीत पाण्याचा जोरदार प्रवाह आला होता. नदीचा तळ अचानक खोल झाल्याने एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो प्रवाहात वाहू लागला. त्याला वाचवण्यासाठी इतरांनीही नदीत उड्या घेतल्या, पण पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की मदतीला गेलेले लोकही त्या प्रवाहात अडकले. त्यानंतर नदीकाठावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी आरडाओरडा सुरू केला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाले. मात्र नदीतील पाण्याचा वेग खूप मोठा असल्यामुळे शोध मोहीम राबवताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. काही मृतदेह लगेच सापडले तर काही जण बेपत्ता होते, त्यामुळे त्यांना शोधायला वेळ होऊ लागला. तासनतास सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर एका मागोमाग एक मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि मृतांचा आकडा वाढत गेला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये उमेश मंजुनाथ नाईक, लक्ष्मी महादेव नाईक, लक्ष्मी जटाप्पा नाईक, लक्ष्मी अप्पण्णा नाईक, लक्ष्मी शिवराम नाईक, ज्योती मस्तम्मा नाईक, मालती नाईक आणि मस्तम्मा नाईक यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नंतर आणखी काही मृतदेह सापडल्यानंतर मृतांचा आकडा 11वर पोहोचला. या दुर्घटनेत महिलांची संख्या अधिक असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक लोकांच्या मते सगळेजण अनेक वर्षांपासून नदीत उतरून शिंपले गोळा करायचे. त्यांना नदीची माहिती होती, मात्र पावसाळ्यात नदीचं स्वरूप अचानक बदलतं आणि पाण्याचा वेग काही क्षणात वाढतो. यावेळी तसंच घडलं. अचानक आलेल्या प्रवाहाने त्यांना स्वतःला वाचवण्याची संधी दिली नाही. अनेकांनी पोहण्याचा प्रयत्न केला, पण नदीतील भोवरे आणि वेगवान पाण्यामुळे ते शक्य झालं नाही. या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शोक व्यक्त करत मदतीची घोषणा केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं. आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मनात एकच प्रश्न होता की एकाच दिवसात एवढ्या भयंकर घटना कशा घडल्या. एका बाजूला घाटातील भीषण अपघात आणि दुसऱ्या बाजूला नदीत वाहून गेलेलं संपूर्ण कुटुंब. या दोन्ही घटनांनी रविवार हा अक्षरशः अपघातवार ठरवला. सकाळपासून रात्रीपर्यंत सोशल मीडियावर, न्यूज चॅनल्सवर आणि लोकांच्या चर्चेत फक्त मृत्यू, अपघात आणि आक्रोश याच गोष्टी होत्या. एका अपघातात तरुणाई संपली तर दुसऱ्या अपघातात पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. या घटनांनी लोकांना हादरवून सोडलं. त्यामुळे आयुष्य किती अनिश्चित आहे याची जाणीव पुन्हा एकदा झाली आहे. काही क्षणांपूर्वी असणारी माणसं काही सेकंदात कायमची नाहीशी झाली. या दोन्ही दुर्घटनांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे अचानक मृत्यू ओढवणं. कोणालाही कल्पना नव्हती की आनंदाचा प्रवास किंवा रोजच्या उपजीविकेचा प्रयत्न हा शेवटचा ठरेल. त्यामुळेच रविवार हा फक्त सुट्टीचा दिवस राहिलेला नाही, तर शोक, वेदना आणि भीतीचा दिवस बनला. या घटनांनंतर प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. घाट रस्त्यांवर वेगमर्यादा पाळणं, रात्रीचा प्रवास टाळणं आणि नदी किंवा समुद्र परिसरात हवामानाची माहिती घेऊनच जाणं किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. बाकी मंडळी, या दोन्ही घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.